सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। जळगाव ग्रामीण पोलीस दलातील पारोळा पोलीस ठाणे इथं नवीनच नियुक्ती झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पोलीस ठाणे हद्दीत वाढती वाहतूक, वाहनांची कोंडी आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन लक्षात घेऊन स्वतः तसंच वाहतूक शाखेचे PSI राजेंद्र कोठावदे, सतीश महाजन, सचिन पाटील, रोशन पाटील, गृहरक्षक दलाचे जवान आदींसह दिनांक 22 जून रोजी सायंकाळी नाकाबंदी केली। या मोहिमेत 47 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली गेली। नाकाबंदी दरम्यान करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान लायसन्स जवळ न बाळगणं 16, ट्रिपल सीट 15, नो पार्किंग 8, फॅन्सी नंबर प्लेट 2, विना हेल्मेट 1, अवैध प्रवासी वाहतूक 1, ड्रंक अँड ड्राईव्ह 4 अशा एकूण 47 कारवाई करून 32,500 रुपयांची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली। अनपेड दंड 27,500, पेड दंड 5,000 अशा प्रकारे कारवाई करत दंड वसूल करण्यात आला। तसंच नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करणं, वाहन चालवण्याचा परवाना, वाहनांचे वैध कागदपत्रक बाळगणं आणि वाहतूक नियमभंग न करता वाहतुकांच्या नियमांचं काटेकोर पालन करणं यामुळे आपणावर दंडात्मक कारवाई होणं ही टळेल। त्यामुळे अपघात होण्यासही आळा बसेल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी वाहन चालक मालकांना समजावून सांगितलंय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, पारोळा।